नेमकं कामाला बसलं तेच काहीतरी बोलायचं असतं का ग तुला? अगं महत्वाचं बोलायचं. आई, माझं काम जास्त महत्वाचं आहे ग. ऐक ना ईशा, अगं शीला मावशी म्हणत होती तिचा पुतण्या लग्नाचा आहे. त्याने तुला पाहिलंय. तू हो म्हणालीस ना की लगेच लग्नाचं ठरवून टाकू. कुणाच्या? माझ्या. कुणाच्या? एवढी माती खाल्लीस तरी अजून हौस फटली नाही तुझी. अगं गधडे, तुझ्या लग्नाबद्दल बोलतीये मी. शे, मला काय वेळ लागलंय? मी लग्न काही करणार नाही. हा? का? का काय? बरं चाललंय माझं, मला नाही लग्न करायचं. अगं असं काय करतेस? का नाही लग्न करायचं? अगं उगाच कोणाच्या तरी घरी जाऊन मला सोफिस्टिकेटेड मोलकरीण म्हणून राहायचं नाहीये. अगं काय बोलतेस काय तू ईशा? असं काय करतेस तू? मग काय? एक सांग, या घरात तुझं काय स्टेटस आहे असं वाटतं तुला? माझ्या सासूबाई म्हणायच्या की तू या घरची लक्ष्मी आहेस, अन्नपूर्णा देवी पण आहेस. वा, मग त्यांच्या सासूबाई सुद्धा त्यांना हेच म्हणत असतील. हो. मग त्या सुनबाईंच्या सासूबाई पण हेच सांगत असतील. हो. आणि त्यांच्या सासूबाई सुद्धा असंच म्हणत असतील. हो. अगं पिढ्यानपिढ्या हे असं सांगून गंडवतायत तुम्हाला. हा? गोड गोड बोलायचं आणि मरेपर्यंत काम करून घ्यायचं. लक्ष्मी कसली? लक्ष्मीबाई मोलकरीण करून ठेवलंय तुला. आणि काय ते दुसरं टायटल? अन्नपूर्णा. म्हणजे स्वयंपाकीण, ते पण बिनपगारी. अगं ते होम मेकर काय म्हणतात ना. होम मेकर कसलं, होम जोकर करून टाकला आईला. अगं अगं मुलं नवरा येता जाता घरी असलेल्या आईवर जोक मारत असतात. जेव्हा खायची प्यायची वेळ येते ना तेव्हाच फक्त गोड बोलतात. हे बघ, विषयाला फाटे फोडू नकोस. अगं सौभाग्य म्हणजे कसलं डोंबलाचं सौभाग्य. अगं लग्न ही व्यवस्था ना आजकालच्या मुलींना सुटेबलच नाहीये. लग्न करून पुरुषांना सेक्स करण्यासाठी आणि दिवस रात्र त्यांच्या पुढे सेवा करणारी बाई मिळते. अगं हे बघ, स्त्रीला मातृत्व प्राप्त झाल्याशिवाय पूर्णत्व येत नाही. अगं आई होण्यातलं सुख तुला काय सुख? आई होण्यात सुख असतं? हो. कुठे? जीव जायची वेळ येते. अगं 9 महिने पोटात गर्भ वाढवायचा, कळा काढून त्याला जन्म द्यायचा, त्याला वाढवायचं, पण त्याला आईचं नाव सुद्धा देत नाही. नाव लागतं बापाचं. मग एवढे एफर्ट्स करून काही मिळणारच नसेल तर त्याच्यात काय पॉइंट आहे? साऊंड्स नॉनसेन्स टू मी. आणि आई, आजकाल सुखाची एवढी लयलूट चालली आहे की लोकसंख्या वाढतच चालली आहे. मग लग्न करून पोरं कसली पैदा करायची? अगं काय बोलतेस तू? काय बोलतेस ईशा? काय बोलतेस सांग ना. असं नको बोलूस. अगं काय सांगू शीला मावशीला? आई, त्या मुलाचा पगार किती ग? अगं चांगला 60,000 रुपये. माझा 1 लाख आहे. दारात सुद्धा उभं करणार नाही. सांग.